फिरून काय म्हणताय? कुठे सुट्टीवर हा नक्की सुट्टीवर मला सांगा. सुट्टीवर ड्युटीवर कुठे आता रजिस्टर दाखवा त्यांचं. अच्छा मग हे काय? हा बोर्ड काढाय. बोर्ड काढायचे पैसे लागणार तुम्हाला. टेंडर काढायचं का बोर्ड काढण्यासाठी? नाही काढा. आता बोर्ड काढा. इमिजिएट बोर्ड काढा. कोणाची जबाबदारी आहे? कोणाची जबाबदारी आहे? टेंडर काढायचं का निविदा काढायची का? तुम्ही बोगस कामं करता तसं काही करायचं? बोगस अधिकारी सगळे भरलेले तसे. जिल्हा भ्रष्टाचार अभियान कक्ष यांचं नाव काय मॅडम? मिसलीड करतात या. काय नाव आहे मॅडम? नाव काय आपलं? काढून देतो बोर्ड. आज काय का? आज का? अहो काढून देतो आम्ही. मागितलं काढून. तुम्हाला काढता येत ना? आज का म्हणजे काय? मुहूर्त आहे का कुठला? मुहूर्त आहे? नाही आता काढायचा. कसला मुहूर्त आहे? सर लगेच सांगितलं नाही. काढला पाहिजे ना लगेच. रवीला फोन केला. काढून देतो म्हणजे बोर्ड काढून देतो. उपकार करता का तुम्ही माझ्यावर? सर नाही काढा. मी स्वतः काढा ना. मग शूटिंग करा. एक बोर्ड काढा. तुम्हाला टेंडर काढायचं का? पैसे काढायचे का तिकडे? का बोगस भरती दाखवायची त्यातनं पैसे उचलणार? TADA मधले. हा नष्ट झाला पाहिजे. तुमचे ओएस कोण आहे? ओएस नाव काय? काय नाव त्यांचं? नाव काय? त्यांचा ट्रेनिंगला गेल्याचं हालचाल रजिस्टर दाखवा. कोणाकडे हालचाल रजिस्टर त्यांचं? रेकॉर्डला असेल ना. ट्रेनिंगला जातोय म्हणून जाते पत्र. ट्रेनिंग पण चालतं ना इकडे ना. ऐका, शेअर मार्केट मधलं ट्रेनिंग या ऑफिसमध्ये चालतं. ऑफिसमध्ये आले लोक ट्रेडिंग सुरू करतात. 2 जण. ते नाव ओपन करतो मी नंतर. दिवसभर ट्रेडिंग चालते. 6-5:30 नंतर परत घरी. कोणी हालचाल रजिस्टर दाखवा. कोणाकडे आहे? नाही राहू ना. कधी लोकांना कळतं ना भ्रष्टाचार कसा चाललाय तो. पूर्ण डिपार्ट सगळ्याच जिल्ह्यातलं सगळ्यात भ्रष्टाचारी खातं हे विभाग. कोण म्हणते ती गर्दी कमी करा? कोण म्हणाले? गर्दीची अडचण आहे. हा टेंडर काढायचं गर्दीसाठी. CSC मध्ये भरती दाखवतात. CSC त्या मियाकडून भरती करून घेत आहेत. कोणाकडे हालचाल रजिस्टर दाखवा ना मला. मॅडम आपल्याकडे काय पोस्ट आहे? मार्केटिंग. आपल्याकडे साहेब इंचार्ज तुम्ही इथले आहात ना. ऑफिसचा इंचार्ज कोण आहे? हे सोडल्यानंतर इंचार्ज कोण ऑफिसचा? अधीक्षकच्या खाली कोण आहे? मग सानप मॅडम का कुठे बसतात त्या? सानप मॅडम कोण आहे? हा त्या कुठे आहेत त्या? मग त्याचा हालचाल रजिस्टर रेकॉर्ड असेल ना कुठेतरी. दाखवा ना हालचाल रजिस्टर मला. जरा हालचाल रजिस्टरचं स्कॅन करून घ्या. त्यांचं इथं हालचाल नाही. आमचा हालचाल आहे. त्यांचं कोणाकडे? तुमचं नाव त्यांच्याकडे असते. त्यांनी तुमचं नाव सांगितलं आता. मग आम्हाला गोल गोल फिरत बसणार का? पलीकडे ऑफिस मधली लोक. सानप मॅडमांकडे हा या. वैना डोंगरेचा बोर्ड काढायला तुम्हाला टेंडर काढायचं का? 500 रुपये दिवसाचं. विभागाचे अधीक्षक आहे आणि पूर्ण DRT विभाग फ्रॉड आहे मॅडम. करप्शन विभाग पिशवी विभाग त्यांनी तुमच्याकडे सर हे सांगितलं. मला पाठवलं म्हणून आलो ना. काय मला स्वप्न पडलं इथे यायचं. त्यांनी तुमचं नाव घेतलं. भ्रष्टाचार चाललाय की नाही इकडे? मग टोपी घालता, देवाचं नाव घेता आणि भ्रष्टाचाराला तुम्ही विरोध करत नाही. असं कसं होणार? सगळे फ्रॉड लोक भरलेत. कुठली भरती केली आहे? जरा हातचा हे काय वैदा डोंगरेचा बोर्ड इथं पण आहे. कसलं काय मॅडम? काय सेटिंग आहे का त्याची विशेष इकडे? मग कसा काय ठेवला अजून? टर्मिनेट केलंय ना? काही ऑन ड्युटी आहेत अजून? काय 1000 पगार सुरू असेल मला वाटतं. असं ज्या प्रकारे कामं सुरू आहेत ना
₹4.5 लाख घेऊन तुमची शिरगाव ह्याची गायब आहे ती कारवाई नाही करत. हिने बीएससी वापरून पैसे काढले ते कारवाई नाही करत. तुमचे बोर्ड तुम्ही अजून ते ठेवताय. फेकून देतो बोर्ड आधी साहेब. त्याचे पैसे मिळणार का? जा इकडे जा. शिपाईला बोलवा. शिपाई आहे का तुमच्या हाताखाली? कचऱ्यात टाका तुम्ही. मियाकडून भरलाय की सीएससी कडून भरलाय शिपाई? कोल्हापूरचा मिया ना, मियाच्या कंपनीत भरती आहे. भरती करायची ऑर्डर आहे सीएससी कडून. हे भरती करतात मिया मुश्रीफ कडून आणि ते लोक मिया मुश्रीफचे काम करतात तिकडे जाऊन. असे दलाली इकडे सुरू आहे. आपलं नाव काय? दयानंद पाटील. ट्रेडिंग कोण करते ऑफिसमध्ये इकडे? मी नाव ओपन करू, तुम्ही करा, ओपन करा. ट्रेडिंगचा आयडी कोणाचा आहे मोबाईल ऑफिसमध्ये? आम्हाला पण ट्रेनिंग द्या. सगळ्यांना शिकवा कसं ट्रेडिंग करायचं, कसं कमवायचं. पगार घ्यायचा शासनाचा आणि इकडे येऊन शेअर मार्केट खेळायचं. काय बरोबर होतं ना टोपीवाले साहेब? शिपाई नाही आला. शिपाई बँकेत गेले तसं आमचं दाखवा. कोणाकडे असणार? सीओ कडे. छत्रपती लिहिलं साहेब त्याच्यावर. तुम्ही छत्रपती साहेब काम केले पाहिजे की नाही? भ्रष्टाचार लोक लाच मारून पाठायला पाहिजे तुमच्याकडनं. शिवाजी महाराज नाव घ्यायचं आणि परत मग मियाच्या अंगाखाली बसायचं. याला काय अर्थ आहे? सगळं मिया मुश्रीफचं कंट्रोल आहे इकडे. पण काही जण तर भूत आहेत. रेकॉर्डवर फक्त पगार घेतात पण ते कामच नाही करत. पैसे वसुलीचं काम कोणाकडे? मार्केट तुमच्याकडे असणार ना. महिला बचत गटाचे पैसे जे बोगस गायब झालेत ते कोणाकडे आहे? एफआय कुठे आहे? कोण आहे ते? कुठे आहे ते? पण बँकेत. कशासाठी? त्याने जायची गरज नसते बँकेत. तर बँकेत नाही गेले, दुसरीकडे गेले. मला त्यांचा अर्ज दाखवा. त्यांचं कोण आहे इथे? कोण नाही काय इकडे? सुषमा देसाई कुठे बसतात? सुषमा देसाई मॅडम कुठे बसतात? सुषमा देसाई जरा एक मिनिट. जरा डीआयडीचा भ्रष्टाचाराचा जरा स्कॅम आहे. तुमच्या ऑफिसला स्कॅमचा विषय पेंडिंग आहेच. तुम्ही यावरून सांगितले की मग द्या ना डॉक्युमेंट तुम्ही मला. डॉक्युमेंट ते बघायला नाही, मला सगळे द्या डॉक्युमेंट. अभिलेख खाली आहे. तुम्हाला कुठले पाहिजे ते घेऊन घ्या. याचा व्हिडिओ करा. फाटे साहेबांकडे गेल्या 5 वर्षातले भरतीचे पेपरच नाही. ते म्हणतात पूर्ण अभियान बघा, डॉक्युमेंट चेक करा म्हणून. कारण किरण लोहार पाकिटे देऊन गेलाय. हे डॉक्युमेंट बाहेर आणू नका, कोणा लपून ठेवा. लपून ठेवायचा विषय नाही. देऊन टाका ना. अवलोकन करायला लागते. अवलोकन तर मला अवलोकन नकोय. मला अपॉइंटमेंट ऑर्डर पाहिजे होते. गेल्या किरण लोहार असतानाच्या खाली प्रत्येक फाईल अशी नसत्या ज्या त्या. आपण मी जाऊन आणायचे का तिकडे? तुम्ही मला आणून द्या ना. चार्ज घ्या माझ्याकडून. मी चार्जचा पैशाचा विषय नाही. मी जाऊन ते बघून ते. अहो साहेब नाही ना, मला कसं पाहिजे असेल फाटकची तुम्ही घेत असेल ते लोड. काही नाही. मी तारीख सांगितली ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत. ते बघून घेतलं तर बघून. नाही तसं नको ना साहेब. मला तुम्ही त्या तारखेपासून त्या तारखेला खूप येतो. घ्या ना. चार्ज घ्या ना माझ्याकडून. चार्ज नाही ते होडप नको. त्यासाठी माणसं लई लावायला. मग आपण ब्रह्मदेवाला पत्र असते. ब्रह्मदेवाचं ईमेल आयडी आहे का कोणाकडे? काय पवार साहेब बघा, ब्रह्मदेवाला पत्र टाकाय. बाबा तूच या आणि आमच्या इथं किरण लोहारने स्कॅम केलेला डॉक्युमेंट शोधून दे. तरतुदीनुसार सांगाल तुम्हाला. तरतूद अशी आहे, मी मागितलेली माहिती तुम्ही मला द्यायचं. द्यायचीच आहे पण मागतच नाही ना. कालावधी खूप. कोण माहिती अधिकारी कोण? तुम्ही जात का? मी विस्तृत अधिक माहिती मागितली आहे तुमच्याकडून. मी काय म्हटलं, ह्या काळापासून या काळापर्यंत जेवढ्या 1400-1500 फायदे आहेत त्या. अहो साहेब, मला 1500 नाहीच मागत आहे. स्पेसिफिक तुम्ही सगळं सुशिक्षित आहात का? मी बघा, मी माझा प्रश्न सांगतो. काय विस्तृत माहिती तुम्ही मला सांगा. XYZ तारीख त्या ह्या तारखेपर्यंतचे झालेले भरती नियुक्ती त्याची नियुक्ती पत्राची प्रत द्या. ह्याच्यात काय विस्तृत आहे मला सांगा. किती फायदे होतात ते बघा ना. असू द्या ना. 2000 फायली असू द्या. मग ते एवढं फायदे कुठे साहेब? एक तुम्ही म्हणा. तुम्ही एक माणसाच्या हातेवर त्याला विचारता. मॅडम तुम्ही सांगू शकता 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2024 मध्ये जेवढ्या नियुक्त झाल्या त्या नियुक्ती पत्र फक्त द्या. त्याचे विस्तृत काय?
जिल्ह्यातले आहे ना. मग विसरून नाही ना, पण शोधावं लागेल. आणि शोधत तर देव पण सापडतो. आता विठ्ठल शोधतात लोक पंढरपूरला, मग इथं तुम्हाला फायली सापडणार आहेत. फायली आहेत सगळ्या. मग द्या की मला काढून. तुम्हाला मग नेमकं कुठलं ते घ्या. नेमकं तारीख सांगितली साहेब तुम्हाला. मला तुम्ही फायली कशा ठेवल्या, उद्या तुम्ही काय करणार माहितीये का? बघा तर कशा ठेवल्या. साहेब तुम्ही काय करणार माहितीये का? तुम्ही तो बॉक्स बघितला ना, मला काय माहिती तुम्ही कुठल्या बॉक्स मध्ये काय ठेवलं ते. तुम्ही अवलोकन करा, मला हे द्या ती द्या. सगळ्यांचं द्या मला, सगळ्यांचं द्या ते सांगतो. काय तुम्ही 10,000 रुपये घ्यायची, 10,000 रुपये घ्या. आणि विस्तृत खूप आहेत त्यात. 5-6 माणसं लावलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 वर्षांनी किती भरती झाले असेल? पवार साहेब 10,000 भरत्या झाल्या अंदाजे सांगा. किती भरत्या झाले असेल साहेब तुम्ही सांगा, अंदाजे सांगा. तुम्ही होतात ना इथे अंदाज. बरं त्या कालावधीत ह्या 2 वर्ष तुम्ही 2 वर्ष किती भरत्या झाल्या? 400 झाल्या. 2 वर्ष 400 म्हणजे 150. 5 वर्षामध्ये किती होता? 750. एवढं सांगतो मी. शोधाने नुसतं मान्यतेच्या फाईल नसतात सर. मला फक्त ते सगळ्या गोष्टी फाईल काढून चार्जेस घ्या माझ्याकडून. त्यासाठी पैशाचा नेहरा विषय नाही. माणसं मनुष्यबळ आणायचं. अहो भ्रष्टाचार लागतो ना त्यातनं. भ्रष्टाचार लपवायचं नाही आम्हाला. झाला की जोतेने काय केलं, तुम्ही काय केलं दिसतंय ना. तिथे माणसं खूप लागणार ते काढायला. ते सांगायला हे कर. मग शासनाने कळवा की बाबा प्रकाश बिलवडे अशी माहिती मागवली आणि आम्हाला देता येत नाही. मनुष्यबळ आणा ते तेच तुम्हाला कळवलं. तेच तुम्हाला आम्ही माहिती. मला पत्र कळवा मग तसं. शासनाला दिलेलं पत्र नियमात करतो त्यानुसारच कळवलं. किती दिवसात पत्र येणार? मला आज पत्र द्या संध्याकाळी. तुमची माहिती आहे उत्तर देणे की आपण ईमेलला पाठवलं होतं ना, ऑनलाईन केलं होतं ना तुम्ही ते हे अवलोकन करावं लागेल. विस्तृत माहिती पण या अवलोकन तेच उत्तर दिले ना साहेब. विस्तृत माहिती ना, माहिती ते सांगतो तुम्हाला. तुम्ही अपील केला प्रथम अपील म्हणजेच खेळत बसायचं. आम्ही टॅक्स आशासाठी भरतोय का की तुम्ही आम्हाला फिरवामध्ये तुम्हाला मांड नसेल तर उत्तर घ्यायला. असं हा प्रकार आहे ना. मला सांगा मी तुम्हाला टॅक्स का भरतोय, तुम्हाला वेतन मिळणार विषय नाही दिले ना उत्तर तुम्हाला आम्ही. अहो तरतुदी मी फक्त नियुक्ती पत्र मागतोय. अवलोकन मला सांगायला काय त्यासाठी खूप माणसं लावणार. किती माणसं लावणार सांगा. अहो ते 5 वर्षाचं काढायला माहिती. किती माणसं माहिती काढायला आम्हाला किती माणसं आम्ही मॅनपॉवर देतो. किती माणसं लागणार? आता मियाची मॅनपॉवर कंपनी समोर आहे बघा. मियाची मुश्रीफ बोलून घेतो तुम्हाला घ्यायची विषय नाही. तुम्ही सगळेच किती मॅनपॉवर लागणार? किती मॅनपॉवर लागणार? 5-6 लोक तर 5 जण आम्ही आपण देऊ शकतो ना. माझ्या पगारावर 5 जण. आमच्या अभिलेख कसं आहे संबंध लॉजिकल एंड करा ना साहेब. कशाला उगाच आपण मला काय करायचं तुम्ही पॉझिटिव्ह देत सांगा. लॉजिकल एंड करा साहेब. अधिकारी काय पाहिजे कोणाला माहित नाही. त्या वैद्य डोंगर तुम्ही टर्मिनेट केलं. त्यांचा बोर्ड आणि यांच्या टेबलवर पडलेला होता अजून सुद्धा. काय चाललंय मला कळत नाही. ट्रान्सफर करतायत, तक्रारी वेगळ्या नाही. ट्रान्सफर तुम्ही सोयीच्या प्रमाणे करतायत. तक्रारी आलेल्या नाही सगळ्या घरच्यांकडून आपल्याकडे. मग ट्रान्सफर करून टाकतात. तुम्ही त्यांना सेटल करताय सगळ्यांना. तक्रारी आमच्या तक्रारीचे पुरावे सगळं दिलेले आहे. हे सगळं पुरावे सगळे आम्ही जोडून दिलेले आहेत. तुमची माहिती सुद्धा आहे. त्या लोकांना कारवाई नाही करता सुद्धा सोडताय तुम्ही. आणि आता अधिकारी कुठे आहेत कोणाला माहित नाहीत. कुठे ते ओएस कुठे आहेत? ट्रेनिंगचा हालचाल वगैरे काय रेकॉर्ड नाही. कुठल्या ट्रेनिंगला काय माहित नाही. हालचाल रजिस्टरमध्ये नोंद नाहीये. तर दुसरं फायनान्स वगैरे बँक 3 वाजता बंद झाली पण कुठे बंद होणार. फायनान्सवाल्यांना बँकेत जावं लागतं. मला पहिल्यांदा कळतं. विशेष काय असेल तर जावं लागतं. कुठले गेले कुठे फायनान्सवाले? त्या महिला बचत गटांना पैसे पळवलेले आहेत. त्याची वसुली का नाही केली म्हणून विचारांकडे गेलो तर जागेवरच नाही अधिकारी. शिंगणापूर वगैरे सगळे पैसे गायब आहेत. ते वसुली कोण करणार? वैद्य डोंगरेने तुमचा डीएससी वापरून पैसे पळवले. त्याच्यावर कारवाई नाही केली. तुम्ही आता तिला टर्मिनेट करताय फक्त. मग ते पैसे पळवले, इलिगली पैसे ट्रान्सफर केले कोणाला तरी. त्याची कारवाई का नाही केली आतापर्यंत? हे सगळं मोकळं एवढं का सुरू आहे सगळं? आणि भरती सीएससी इंडियातनं करायची ना भरती सगळी. आणि मग मियाच्या कंपनीनं भरती कशी काय केली? मग मियाच्या कंपनीनं भरती कशी काय केली? मिया मुश्रीफ स्मार्ट सर्व्हिसेस कुठली कोणाची कंपनी आहे?
स्मार्ट सर्व्हिसेस नावाची कंपनी आहे. बरं माझ्याकडे पत्र आहे तुमचं आरटीआय मध्ये वैदा डोंगरे ना. बरं हा तो विषय पाहतो. स्मार्ट सर्व्हिसेस सांगतो. सीएससी इंडियाचा भरती तिकडे करायची असताना तुम्ही भरती करताय सीएससी इंडिया रिक्रुटमेंट @स्मार्ट सर्व्हिसेस नावाच्या ईमेल आयडी असलेल्या कंपनीकडून, जी कंपनी मियाची आहे. मिया इथं करप्शन करतोय, त्याच्यातून तुम्ही भरती करताय आणि सीएससी लोक दाखवतात की सीएससी कडून लोक आले ते म्हणून. त्याचं पत्र माझ्याकडे तुमच्याकडे आलेलं आणि पत्राचं उत्तर कोण दिलंय? कंत्राटी कामगार तुम्ही कामावर काढलंय ती जनमाहिती अधिकारी. जनमाहिती अधिकारी हा शासकीय असतो. ती शासकीय होते का म्हणजे वैद्य डोंगरे? तुम्हाला कोणी अधिकार दिला कंत्राटी कामगाराला जनमाहिती अधिकारी नेमायचा? कुठल्या अधिकाराने तुम्ही हे सगळं करताय? कोण विचारत नाही म्हणून कसं पण करत जायचं का मॅडम काम? आपण शासनाचा पैसा साहेब टॅक्स भरतो, याच्या पगारांना टॅक्स जातो, तुमच्या आमच्या पगारात टॅक्स जातो. त्या टॅक्सचा सदुपयोग झाला पाहिजे ना. असं टॅक्सचा पैसा वापरणार कसं पण? म्हणून काय प्रतिक्रिया आपली काय यावर? हा एसी का लावलेला आहे? एसीची परवानगी आहे का? ओएस कोण आहे? ते ओएस जागेवर नाही. फायनान्स वाले कुठे अजून दिसत नाही. 1-2 जण तुमची ट्रेडिंग करत असतात, ती नावं तुम्हाला नंतर पाठवतो मी व्हॉट्सअपला. सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे. ते वसुली कोण करणार? महिला बचत गटाचे पैसे जे पळवले लोकांनी काय कामले साहेब, ती वसुली कोण करणार? काय ब्रह्मदेवाला पत्र द्यायचं का आपण? का असं म्हणायचं की मियाच्या कंपनीत जे लोक आलेली आहेत ते लोकांनी पैसे पळवले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही, असं काय आहे का? तुमचे जे इन्चार्ज आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने पैसे काढले, कसे का अलाउड आहे? ग्रामीण महिला बचत गटामध्ये शहरी कसे घुसवले, ही सगळी कारवाई नाही करतच नाही मॅडम. तुम्ही असं काय करताय मला कळत नाही. करा ना, साफ करा ना. ह्या निवेदन संधी आहे, तक्रार समोर उभा आहे, मी तक्रार करतो, तुम्ही क्लिअर करा सगळं. मग आम्ही आरोप करणार नाही. सचिन पाटणकर कोण आहे तिकडे? तुम्ही बिंदा इथं डॉन आहे, तुमच्यावरचेच येतं. महिलांच्या तक्रारी त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा. तुम्ही महिला असून सुद्धा तुम्ही त्यांना प्रोटेक्शन देताय. जिल्हा परिषद त्यांच्याबद्दल चर्चा झाली आहे जनरल बॉडीमध्ये, तरी तो व्यक्ती इथे आहे अजून. काय मला कळत नाही कशासाठी हे सगळं? जनतेची सेवा करायची, जनतेची प्रामाणिक सेवा झाली पाहिजे का पैसे वाटप करून कार्यक्रम सुरू आहे सगळा? पेपरच्या कटिंग्स आहेत माझ्याकडे, काय कारवाई केली त्याच्या विषयामध्ये? यांच्या संस्था आहेत की नाही, त्या लाभार्थी आहेत की नाही? यांना तुम्ही सोयीच्या आजरांच्या सोयीच्या ठिकाणी त्यांचं गाव असल्या ठिकाणी ट्रान्सफर केली. आजरात कुठे हातकणंगलेला आले. तुमचं गाव कोणतं आहे? हातकणंगले तालुका सांगा मला. करवीर. आणि तुम्हाला ट्रान्सफर कुठे केले आता? बॉर्डरलाच ना, हातकणंगलेच्या करवीरच्या नाही. म्हणजे आम्ही तक्रार करायची, तुम्ही त्यांना लगेच प्रमोशन द्यायचं. मग असं कोणाकोणा जवळजवळ प्रमोशन हवं असेल किंवा ट्रान्सफर द्या आमच्याकडे, आम्ही तक्रार करतो. मग मॅडम तुमच्या सोयीच्या ठिकाणी ट्रान्सफर करतील तुम्हाला. आजरामध्ये पण आर्थिक गडबडी झाल्या, तुम्ही केली का चौकशी? तुम्ही केल्या नोंद केली का मॅडमकडे आलेल्या आर्थिक गडबडींच्या? महिला बचत गटामध्ये नक्की दिलं तर चालेल. मागच्या 15 दिवसापूर्वी जाऊन तुम्ही एका ठिकाणी झाकून आलाय, तुम्ही देतो सगळं काढून. तुमचा हात नाही, पण खालच्याने गडबड केली आहे. वैद्य डोंगरेचा कन्व्हिट करून किती दिवस झाले? 15 दिवस झाले असतील. तिचा बोर्ड अजून तसाच आहे इकडे. तिला जनमाहिती अधिकारी आपण नेमला असेल ना? नाही, ते राज्याचं जनमाहिती अधिकारी राज्याचं पत्र आहे. जिल्ह्याला तेच असतात, तालुक्यात तालुका असतो जनमाहिती अधिकारी. नक्की? हो सर. मग माहिती अधिकार आपण जाऊन टाकूया सगळा तो. नाही परिपत्रक सीओचा परिपत्रक माझ्याकडे आहे, सीओने काढलेलं. सीओ याचं संचालक आहे की नाही? अभियाना संचालक म्हणून सीओ आहे की नाही? सीओचं परिपत्रक आहे. शासकीय अधिकारी जनमाहिती अधिकारी असणार आहे. त्यांनी त्याचा डिपार्टमेंट जनमाहिती अधिकारी कोण आहे ते पण घेऊन दिलेलं आहे. त्यात वैद्य डोंगरेचं नाव मला दिसलं नाही. किंवा तुम्ही तिकडे बेकायदेशीर व्यक्ती बसवून तिकडे शासकीय अधिकारी बसवला पाहिजे होता त्या पोस्टवर. तर त्यांचा बोर्ड आता यांच्या टेबलवर मी काढायला लावला. काढला की नाही? बाहेरचा बोर्ड यांनी आता काढला. ज्याचा त्यांचा पगार सुरू आहे असं म्हणायचं, अजून सुद्धा त्यांची हजेरी सुरू आहे. आम्हाला दुरुपयोग करण्यासाठी तुम्ही फक्त त्यांचं टर्मिनेट करायचं दाखवलंय. कारण कधी थांबवणार असा भ्रष्टाचार? लिमिट ठेवा ना, काही मर्यादा. ह्या तारखेपर्यंत भ्रष्टाचार सगळं थांबलेला असेल असं तुम्ही आम्हाला आश्वासन द्या. मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलोय, मग वेळ देऊ तुम्हाला. भ्रष्ट लोक इकडे बाहेर काढा.
मग काय अडचण नाही. तुम्ही भ्रष्टाचार थांबवणार पण नाही, प्रोटेक्शन देणार, त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बदला करणार आणि या जनतेने मग टॅक्स घेऊ नका लोकांकडून, मग स्वतः निधी जमा करा CSR मधून, त्यात नाही अभियान चालवा. जनतेच्या टॅक्स मधून शासनाच्या पैशातून ह्या खातं चालू नका. सोपा विषय, आम्ही काय म्हणणार नाही तुम्हाला. कुठल्या गाड्या कुठे फिरतायत, कशा फिरतायत, सगळं बोंबाबोंब सुरू आहे. काहीतरी मर्यादा पाहिजे मॅडम. आउट ऑफ लिमिट करप्शन होतं, आउट ऑफ लिमिट. तुम्ही का तुमच्याकडे सगळं पेपर घेऊन कारवाई करत नाही आणि RTI टाकलं की म्हणतात या तारखेला या त्या तारखेला या. म्हणजे माहिती आहे तुम्हाला समोरच्या व्यक्ती 500 किलोमीटर क्रॉस करून येऊ शकणार नाही लगेच म्हणून. त्यांना माहिती शांतपणे. तुमच्या डिपार्टमेंटचं नवीन इन्व्हेन्शन आहे, मार्केटिंग फायनान्सची डिग्री काढली. ज्या विद्यापीठची डिग्री देतच नाही त्या विद्यापीठ डिग्रीचं सर्टिफिकेट तुमच्या ऑफिसमधून रिक्रुटमेंट झाली. चांगलं आहे. एकदम बिहार परवडलं, बिहारला सुद्धा लाजवेल असंही डिपार्टमेंट झालं इकडे. सांगा मॅडम, कधी तुम्ही या कारवाईचं डेडलाईन मला सांगा की या तारखेला आम्ही कारवाई सगळं पूर्ण करणार. तुम्ही सीओला पण मिसलोड केलेलं आहे, त्या प्रहारच्या या नरकेवाड्यांना सुद्धा मिसलोड केलं. त्यांनाही उत्तर दिलं, मलाही उत्तर दिलेलं आहे सेम प्रश्नांना. पेपरला वेगळी बाबतीत माहिती दिलेली आहे. आणि विशाखा कमिटीचं पट्टाबोळ करून टाकलाय सगळा. उलट विशाखा कमिटीची तक्रार आली, कोणतरी दुसरा कोणतरी काय पुरुष कोणतरी अधिकारी तो जाऊन सेटल करतो, तक्रार करू नका म्हणून. हे कळला प्रकार आहे. अहो ते हगवणे प्रकरण झालंय, आता तरी मॅडम कारवाई केल्या पाहिजे पुण्यामध्ये. आणि इथे तक्रार केली तो जाऊन सांगतो तक्रारी मागे घ्या. कधी पण मॅडम करणार आपण कारवाई, त्या दिवशी पण तुम्हाला विचारणार नाही परत प्रश्न. तुम्ही कधी येत आहे आणि तुमचे ते जे तुम्ही दिलेले आहेत आता COMSR तेच मुद्दे आहेत का? आणि भरपूर मुद्दे आहेत ना. एकदा मुद्दे द्या, त्याप्रमाणे सगळे तुम्हाला माहिती काढलेलीच आहेत, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इथे मी सगळ्यांना वाचून नाही तुम्हाला. ही जी बोगस भरती झालेली आहे CSC, एकतर मला सांगा. स्मार्ट सर्व्हिसेस नावाच्या कंपनीतनं जी कोल्हापूरमधला सगळ्यात भ्रष्ट नेता PM मुश्रीफ, त्याच्या कंपनीतनं भरती करायचा तुमच्याकडे GR आहे का? ते तुमचं याचं आहे. मला वाटलं बदलीचा नाही बदली नाही, भरपूर विषय मॅडम. तुम्ही त्या करवीरमध्ये हे कुठे जैताळला स्मशानभूमीत जाऊन महिला विकणार आणि स्मशानभूमीत जाऊन तुम्ही विकत घ्यायचं. जैताळमध्ये त्या गावात जागा मिळाली नाही. डेमो तुम्ही याच्यात सुद्धा कारवाई काही केली नाही. सगळ्याच विषयात आम्ही तक्रार करणार, तुम्ही कारवाई करणार. असं असेल तर मग तसं कमिटीच करून टाका. बाबा आम्ही असं स्टेप घेतोय, तुम्हाला काय वाटतं सांगा म्हणून. सुमोठं सुद्धा कारवाई करायची असेल ना. आपण इथं ज्या खुर्चीवर आपण बसलात, ह्या ठिकाणचं कारभार नीट सुरळीत नियमाप्रमाणे चालला पाहिजे, जबाबदारी आपली आहे. जैताळमध्ये हे स्मशानभूमीमध्ये बांधण्याचं काय लॉजिक होतं? ह्याच्यासाठी पैसा जो लागला, तुमच्या आमच्या पगारात गेलाय का पैसा? जे काम करणार आहे टॅक्स मधला पैसा गेलाय ना. हे सुरू आहे का आता? स्मशानभूमी तुमच्या आया बहिणी जाणार का विकत घ्यायला? मला सांगा. तुमच्या मुली आया बहिणी जाणार का? माझी बायको जाणार का विकत घ्यायला स्मशानभूमीमध्ये गावाच्या बाहेर 2 किलोमीटर? कसं काय तुम्ही बांधलं? हे पटतंय का तुमच्या मनाला? सांगा मला. विभागीय आयुक्तांचे रिपोर्ट तुमच्या आहेत. सगळे विषय पाठवलेले आहेत. तुम्हाला याची स्कॅन कॉपी परत मी पाठवतो. पत्र असू दे, तुम्ही कुठून गोळा केली तुम्हाला. हो, मी सगळं काढलं. आमच्या ऑफिसचे आहे, पण त्याच्यावर अर्धवट हे काढायला नको. नाही मॅडम, निष्कर्ष स्मार्ट सर्व्हिस नावाची सांगते. फक्त तुमचे जे 2 तक्रार आहेत त्या मुद्द्याला धरूनच तुम्हाला माहिती द्यायची आहे ना. नाही सगळं टाकले ना. ते आता मला पत्रिका पाठवलं, अवलोकन करा. तुम्ही द्या ना सगळी माहिती द्या. तुम्हाला जी माहिती देते RTI पडून नाही. ते 16-23 तारखा देतात. मी काय कोर्ट सुरू केली काय लोकांनी? हा, पण तुम्ही पण त्याला काहीतरी रिस्पॉन्स द्यायचं ना. मॅडम शक्य नाही. मी ऑनलाईन मध्ये माहिती मागतोय, त्यात लिहितोय. मला माहिती ईमेलद्वारे आपण अपलोड केली होती, फक्त तुम्ही ती दिसत नाही म्हणणार. ती आली माझ्याकडे. ती आली, त्याचं माझ्याकडे आलं. हार्ड कॉपी हार्ड कॉपी पण आली माझ्याकडे. दुसरा पेंडिंग आहे ना.
मी कागद दाखवते, आणखी एक फाईल दाखवते जिचं ऐकून किंवा नाही, मला कोणाला ऐकायचे काही विषय नाही. मॅडम ऐका, तीच तुम्ही कापताय. मी ना खालून त्या विषयाच्या समितीचं 4 वेळा सांगताय. 4 वेळा मी एकच म्हणला, तुम्ही 4 वेळा ऐकलं असेल. ती 4 वेळा त्याच विषयावर तक्रार झालेली आहे. ते मला माहित आहे. तिची पार दुसऱ्या अधिकारी नेमून पण तक्रार दिली. खरं कारवाई करा सगळ्यावर. माझं काय म्हणणं आहे, ती माघार घेतली, ती तारखेलाच हजरबाद नाही करा तिच्यावर कारवाई. 4 जणांच्याकडे नाही तिच्यावर कारवाई करा. कोण असेल नरके मॅडमवर करा, काही अडचण नाही. आणि माझ्या अधिकारी जे आहे ते मी करतो. आता जे कुठे तुमच्या अधिकारी आले कुठे बघा त्याला वयस त्यांचं हालचाल रजिस्टर मध्ये सुद्धा नोंद नाही. कुठे ट्रेनिंग चालू आहे की तुम्ही जे म्हणताय ना तेच चालू आहे ट्रेनिंग तिकडे, की जे पैसे दिलेले आहेत ते त्याचा हिशोब घ्यायचा विषय ट्रेनिंग चालू आहे. वसुली अजून केली नाही कोणाकडून. डोंगरेकडून वसुली केली नाही. शिंगणापूरच्या विषयी तिने नुसता एफपीओ काढला, तिने पैसे काढले नाही, फक्त तिला समज द्यावी म्हणून तिने पत्र केलं होतं. ते पत्र 2 वर्ष उगीच ती बाई 4 जणांना दाखवत फिरते. तिला अक्कल नाही, सांगते अर्धवट काय तर त्याच्यावर पैसे निघाले नाही. फक्त तिने ते एफपीओ करून ठेवला. महिला बचत गट खालून महिला बाल कल्याण पासून सगळे प्रकरण घेऊन आलो. असं नाही का हा एकच विषय माहितीये मला, मी तुमचं ऐकते 3-4 वर्ष काम. सगळं तुम्हाला असं होतंय की एक बाजू ऐकली जाते किंवा जो कर्मचारी ज्यादा हे स्पष्ट दिसत मिसलीड करू शकतो. मॅडम सांगा ना, मियाच्या कंपनीत भरती करावी असं तुमच्याकडे शासन निर्णय आहे का? माझा विषयच नाही, हा स्टेट लेवलचा विषय आहे. नाही स्टेट लेवलला सीएससी नेमली आहे ना. ते काय असेल की त्यांनी नाव चेंज केलं, त्याचा त्यांच्याकडून आम्हाला ज्यांच्याकडून सांगितलं जातं ती माणसं आमच्याकडे हजर झाली की आम्ही हजर करून घेतो. एवढा विषय. मॅडम सीएससी इंडिया वेगळी कंपनी आहे. सीएससी त्यांनी नाव बदललं माहितीये मला. नाव बदललं नाही, फ्रॉड केला. स्मार्ट विषयच नाहीये. स्टेट लेवलचा त्यांच्याशी करार आहे. नाही मॅडम, सीएससी बरोबर करार आहे. नंतर पण ती मध्येच त्यांनी जे नाव बदललेलं आहे ते कशामुळे झालं मला माहिती नाही. ते बदलायचं बिदलायचं पण नाव बदललं नाही ते सांगतोय मी. सीएससी इंडिया आहे, मला सगळ्यांना माहिती सीएससी इंडियात भरती करायची आहे. मी या उठला इकडनं असा, त्याने काही ईमेल आयडी बनवला सीएससी इंडिया रिक्रुटमेंट, सीएससी रिक्रुटमेंट @स्मार्ट सर्व्हिसेस. तुमचं सगळं सेटिंग ठरलं असल्यामुळे हा सीएससी इंडियात आलेला. तो माणूस काय करतो, फक्त पुढचं वाचतो. हा सीएससी वाले चला घ्या मग. आता ही जी काही नेमलेली आहे त्यांचा पगार कोण देतं? स्टेट देतो. मी पगार देत नाही. मी फक्त त्याची प्रेझेंटी तुम्ही त्यांना भरती करून काय म्हणते, मी भरती करून घेतली म्हणजे त्यांनी पगार कसा दिला असता जर त्यांचं त्याच्यावर करार नसता? सगळं सेट ऐका ना, बंगला आहे ना, मी त्याच्यात काहीच करू शकत नाही. सीएससी कंपनी असेल, सीएससी ई असेल, नाही आणि काय असेल ते जे सगळं नेमलंय ते स्टेट नाही नेमलंय. आणि ऐका ना, मग मी पगार देत नाही. मी पगारच देत नाही. विषयच नाही. पेमेंट देत नाही, टीएडीए देत नाही, सरकार देत नाही. जे काय भरती सीएससी तर नाही घेतली. सीएससी स्मार्ट मधून नाही घेतली पाहिजे, सीएससी मधून घेतली पाहिजे. पण हा मुद्दा माझ्या लेवलचा नाही, हा मुद्दा स्टेट लेवलचा. तुमचं एक पत्र आहे, 7 जणांना हजर करून घेणार नाही आणि नंतर त्याला हजर करून घेतलं असेल. तुमच्या लेवलचा नाही, तुम्ही कसं हजर करून घेतलं लोकांना? हजर करून घेतो. हा, त्याला नियुक्ती दिली नाही. हजर केलं म्हणजे नियुक्ती असते. नियुक्ती नाही सर, आपण नियुक्ती अपॉइंटमेंट लेटर जे आहे तुम्ही त्यांना 7 जणांना आधी उडवता, नंतर तुम्ही परत घेता त्यांना. तुमच्या लेवलचा नसेल तर त्यांनी पाठवलं पाहिजे. बरोबर, तेच आहे, त्यांनीच पाठवलं. स्मार्ट कंपनी आली कुठून इथे तेच मला कळत नाहीये. हे स्टेटला विचार नाही मॅडम, स्टेट सीएससी. मी स्टेटला फोन केला होता, बेलापूरला फोन केलाय. सीएससी आलं पाहिजे. तुम्ही ते मॅनेज करून ते सीएससी रिक्रुटमेंट केलंय. सगळीकडे मिळायला कशाला पैसे खायला पाहिजे? ते 65 कॉम्प्युटर मिळायच्या एका अशा माणसाकडून घेतलेत, तो सापडतच नाही कुठे येतो. बरं, आता बचत गटाचा विकास करायचा ना कांबळे साहेब तुम्हाला. हा, बचत गटाचा कन्सेप्ट काय आहे? त्या महिला बचत गटातल्या महिलांनी स्वयंस्फूर्त व्हावं, स्वावलंबी व्हावं. तुम्ही त्यांच्यावर सगळं टेंडर मारताय, 65 कॉम्प्युटर ह्या एका कंपनीकडून घ्या म्हणून. आणि नेमकं ती सातारची कंपनी कुठली निघाली, कागदची शेवटी निघाली आणि सगळ्या 65 ठिकाणी एकच कंपनी पोहोचली. कसं काय झालं एवढं सगळं? आमच्या आजच्या वडशिवाच्या बचत गटातल्या त्यांनी टेंडर विचारलं का, कोटेशन विचारलं? मग कसं इकडंच गेलं ना ते सगळं. तुमचं गाईडलाईन काय म्हणते, त्या बचत गटाने स्वतंत्र करायचंय. मग इथला वेस्टेड इंटरेस्ट कोणाचा होता? आजऱ्यामध्ये ती कागदची कंपनी कशी पोहोचली? आजरा शाखा आहे का त्या कागदच्या कंपनीची? मग तो कॉम्प्युटरचं टेंडर त्याला कसं मिळालं? आणि सरसकट सगळ्यांचं गाईडलाईन म्हणतात त्या बचत गटाने स्वतःची खरेदी प्रक्रिया करायची. मग त्याच्यामुळे तुमचा पानारी साहेब कशी इन्व्हॉल्व झाले, इकडचं सगळं ऑफिस सगळं इकडून सरसकट ठराव बिराव सगळं
टाईप करून घ्या, तुम्ही नुसतं सह्या करा फक्त या. सगळे माहिती सुधार करा. स्वरा एंटरप्राइजेस सरसकट अख्ख्या जिल्ह्यामध्ये ही कंपनी पोहोचली. याचं कुठं सापडत पण नाही कुठे काय ते. शोधून आलो मी. याची मोठी मोठी कंपनी असतील सापडलं असतं. बाबा 25-30 कॉम्प्युटर लागलेले आहे, शोरूम आहे, सर्व्हिस सेंटर आहे, काहीच नाही. आम्ही याचा कारभार इथला. चुकीचे पेमेंट वगैरे गेलेले आहेत ते सगळं आम्ही काढलेले आहेत. हे सगळे तुम्हाला स्कॅन करून मेलवर पाठवतो मॅडम. ऋतिक आपले म्हणून 5 वर्षाचा अनुभव आहे म्हणे त्याचा. विचारा लहान पोरगा असेल 5 वर्षाचा अनुभव कधी घेतला मला माहित नाही. म्हणजे मी उद्या म्हणेल माझं वय 60 आहे आणि मला 40 वर्षाचा अनुभव आहे असं म्हणून आणणार मी येणार. माझं वय 40 पण माझा 40 वर्षाचा अनुभव. कुठाईला पत्र येतात न्यूजपेपरला तुम्ही मिसलीड करणार. एक तर त्या दुसऱ्या प्रकल्पात कामाला आहे, तुमच्याकडे पण कामाला आहे, पाटील का कोणतरी आहे ना, कृषीमध्ये पण कामाला आहे, तुमच्या तुझा ड्युटी करतो, शनिवार रविवार तिकडे करतो म्हणे तो, पगार दोन्हीकडून घेतो तो. तुम्ही आता कारवाई करायला अशी अपेक्षा धरतो मॅडमनी. कारवाई तर करतच आले मी फक्त तुम्हाला दाखवते. तुम्ही कधी आणखी एकदा येतात सांगा आणि तुमच्या ते ज्या माझ्याकडे ऑफिशियल तक्रारी आलेल्या आहेत त्याला धरून देतो. हे असं म्हणजे ज्या माझ्याच ऑफिसचे फक्त त्या तुमच्या तक्रारीला धरून माझी कागद तुम्हाला दाखवतो. हो चालेल ना. मी तुम्हाला सगळे याचे स्कॅन करून पाठवतो. नका पाठवे, माझ्या ऑफिसकडे आहे, पाहिजे तर तुम्ही त्याला दाखवा. आणि मी त्या आपल्या सरकारमध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि आरटीआय मध्ये सुद्धा टाकलेलं आहे. अवलंबून सांगू नका, मला स्पेसिफिक माहिती काढून देणार स्कॅन कॉपी करून. मला काय अडचण नाही. मला ह्याचा इंटरेस्ट अजिबात नाही. मला सॉफ्ट कॉपीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तुमचं पण नुकसान नको, आमचं पण नुकसान नको, निसर्गाचं पण नुकसान नको. स्कॅन कॉपी पाठवा मला. पाठवते ऍक्च्युली पाठवले पण होत्या. नाही स्कॅन कॉपी ह्याच्यामध्ये पाठवली होती, ते दिसत नव्हतं म्हणून त्यांना रिक्वेस्ट तुम्ही पाठवा. कारण मला कळलं की ज्या विद्यापीठाची डिग्री नाहीये ते विद्यापीठ स्वतःची डिग्री देत नाही, ती डिग्री याच्यात जोडलेली आहे. तसं हे झालं वेगळा विषय. दुसरं आरटीआय टाकलं तर अवलोकनसाठी मला तुमचं पत्र येतं, त्याला पत्र उत्तर देतो वाटतं. आता म्हणजे स्पेसिफिक विचारलं नाही, विस्तार विचारलं नाही. स्पेसिफिक तुम्ही आरटीआय मध्ये माहिती नव्हतं टाकणार. आणि मॅडम सगळी फिरतात तिकडे बसले का जागेवर कोणच नाही. लस संपला मॅडम, लस संपल्यानंतर आलो. लस पूर्ण आली पण कोणाकडे आलो नाही. दीड ते 2 लंच आहे. लंच टाइम काय सगळेच आहेत. नाही लंच टाइम काय 2 ते 2:30 आहे. अच्छा मला 1:30 ते 2 सांगितलं. खाली मग वेगळा आहे का? खाली फ्लोअर वाईज वेगळा केला. मला आता नाही, मला हेल्थ ऑफिसर म्हणले 1:30 ते 2 आहे. काही जणांचं वेगळं असतं 1:30 ते 2 किंवा 2 ते 2:30 एवढाच, म्हणजे ह्या टाइम मध्येच. अच्छा मग आपण 2 ते 2:30 ठेवलेलं. ठीक आहे. 2 ते 2:30 आम्ही येणार नाही. 2 च्या आधी येऊ किंवा शक्यतो 2:30 नंतर येऊ. ठीक आहे. गाड्या विड्यांचे सगळे विषय टाकतो मी ते सगळं. ठीक आहे चालेल मॅम, थँक्यू. कारवाई होईल अशी अपेक्षा दिसतात. आणि पाण्याचे साहेब इथे या सर्व्हिसेस नसेल तुमच्या कन्सल्टन्सीमध्ये असे पण अपेक्षा करतो. सगळे प्रेस कटिंग माझ्याकडे आहेत आणि आपण महिला म्हणून नक्की कारवाई केली पाहिजे. त्यात आम्ही हो चालेल. ओके वॉइस आले नाहीत ना अजून? वॉइस नाही आले तू